नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातली एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूज 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या राजे बोरगाव या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जे पाहताय तुम्ही इकडं, हे रस्ता आहे. इथून शमशानभूमीतून इथून रस्ता गेलेला आहे आणि एका शेतकऱ्याने जे आहे इथं रस्ता अडवलेला आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत. हे गावकरी जे आहेत ते राजे बोरगाव, इकडे पलीकडे राजे बोरगाव आहे आणि इकडे गेलं तर पाडोळी आहे. हे पाडोळीचे शेतकरी आहेत. त्यांनी जे आहे ते रस्ता अडवलेला आहे. नेमकं कशामुळे रस्ता अडवलेला आहे, काय आहे ते आपल्यासोबत गावकरी आहेत. आपल्याला यांचा फोन आला होता, पण आपण इथं पोहोचलेलो आहोत. तर काय नाव तुमचं? मी अल्ताफ सुलेमान पटेल, राहणार बोरगाव राजे. हे काय विषय नेमकं तुमचं जे आहे ते रस्ता जे अडवलेला आहे, तुम्ही म्हणलाय की नेमकं काय आहे? हे बोरगाव राजे आणि पाडोळी ही दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि आमच्या बोरगावला दळणवळणाचे फक्त दोन साधन आहेत. एक बोरगाव पाटी, एक बोरगाव राजेमधनं औसा रोडला जाणारा एक मेन रस्ता आणि दुसरा जे सर्वात महत्त्वाचा आमच्या बोरगावसाठी जे रस्ता आहे ते हे पाडोळीला जाणारा. आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र पाडोळी आहे, आमचं मंडळ पाडोळी आहे, आमचं DCC बँक पाडोळी आहे. आमचे सर्व विषय, आमचे सर्व जे आमचे मूलभूत गरज आहेत, आमचे जे प्रश्न आहेत जे पाडोळीशी निगडीत आहेत. बोरगाव हे पाडोळीशी जोडलेलं आहे. आता रस्ता ह्या शेतकऱ्यांनी अडवल्यामुळं आज डिलेव्हरी पेशंट आहेत. ह्या रस्त्याची सोय नसल्यामुळे या शेतकऱ्यांना रस्ता अडवल्यामुळं आज आम्हाला 10 ते 15 किलोमीटर फेरफटका मारून आज आमचे पेशंट आम्हाला गावातून न्यावं लागतंय. सर्वात मोठा आमचा दवाखान्याचा प्रश्न आहे. दुसरा आमचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या काही जर काम असेल की आमचं मंडळ जे आहे पाडोळी आहे, की मंडळ अधिकाऱ्याला भेटायचं असेल, आमचं पोलीस स्टेशन पाडोळी आहे. आमचे सर्व जे काही प्रश्न आहेत ते पाडोळीशी जोडलेले आहेत. ते सर्वात मोठा प्रश्न आहे की आमचा हा शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे. जेव्हा त्यांना गरज असती की पाडोळीच्या शिवारातले जेव्हा ऊस जायचे असते त्यावेळेस हा रस्ता खुला असतो, त्यांची ऊस जातात. जेव्हा पाडोळीच्या शिवारातील ऊस जायचं संपलं त्यावेळेस हा रस्ता बंद होतो. तर प्रशासनाची आमची एवढीच विनंती आहे की काय हे रस्ता आम्हाला लवकरात लवकर काय खुला करून द्यावा, कारण आमच्या गावाला दळणवळणाची सुविधा नाही. आमच्या गावाला धाराशिव डेपोची एकही बस येत नाही. जर हा रस्ता झाला, हा रस्ता खुला झाला, हा रस्ता डांबरीकरण मजबूत आणि हा रस्ता मजबूत झाला, पाडोळीपासून तेरणा नदीपर्यंत हा रस्ता डांबरीकरण झालेला आहे. हे मधीच हे 500 फूट रस्ता राहिलेला आहे आणि ह्या शेतकऱ्यांना अडवलेला आहे. हा रस्ता जर पूर्ण झाला तर धाराशिव, चिखली, बोरगाव राजे, पाडोळी ही बस सेवा पण चालू होईल. आणि दुसरा सर्वात मोठा आमचा प्रश्न आहे, आमच्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेला, कॉलेजला येण्या जाण्याकरिता कसलीही सोय नाही. की कारण हे रस्ता नसल्यामुळं धाराशिवची गाडी बी बोरगावमध्ये डायरेक्ट येत नाही आणि इकडलीही कोणती गाडी येत नाही. जर हा रस्ता झाला तर टाकळी मार्गे जाणारी गाडी आमच्या बोरगावला येऊ शकते, पाडोळी मार्गे जाणारी गाडी बोरगावला येऊ शकते. आणि हा जर रस्ता झाला तर 2 जिल्ह्याला जोडणारी एसटी सुद्धा आमच्या गावातून चालू शकते. पाडोळी, धाराशिव, पाडोळी, टाका मासुर्डी मार्गे औसा सुद्धा एसटी आमच्या गावातून चालू होऊ शकते. तर आमची सर्व ग्रामस्थाच्या वतीने आमची सगळ्यांची एवढीच विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता खुला करून द्यावा आणि आमच्या गावातील सर्व नागरिकांची, वयोवृद्धांची, विद्यार्थ्यांची, ज्येष्ठांची, सर्वांची जी हेळसांड होत आहे ती हेळसांड दूर करावी आणि लवकरात लवकर हा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा. एवढीच आम्हाला सर्व गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे. तुम्ही जे आहे ते ह्याच्या अगोदर कुठं निवेदन वगैरे काय दिलेलं आहे का? हा रस्ता मंजूर आहे बांधकाम विभागाकडनं. हा रस्त्याचं काम झालेलं आहे. DC अजमेर ह्या रस्त्याला नंबर पडलेला आहे. DC अजमेरा कॉन्ट्रॅक्टरनं हा रस्त्याचं काम केलेलं आहे. फक्त एका शेतकऱ्यानं अडवला म्हणून त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनं बी पुढे काय केलं नाही आणि प्रशासनाने बी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. हा रस्ता मंजूर करणं हे मंजूर झालेला रस्ता आहे, कारण हा मंजूर रस्ता पाडोळीपासून तेरणा नदीपर्यंतच झालेला आहे. मंजूर रस्ता, याचं बजेट सुद्धा आहे. इथून पुढे ना याच्याकडे प्रशासनानं लक्ष दिलं ना त्या कॉन्ट्रॅक्टरनं लक्ष दिलं. काय नाव तुमचं? पुढे या. काय नाव? पटेल. काय सांगचाल तुमच्या गावातलं जे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जे विषय जे आहे की रस्ता तुम्हाला इथं जाता येत नाही म्हणून? आम्ही ज्यावेळेस मी लहान होतो त्या टायमाला तर इथं ही जमीनच नव्हती. इथं फक्त एक अर्धा गुंठा एक बाजूला पलीकडे कोपऱ्याला मी लहान असताना ती जमीन होती. त्याच्यानंतर पुन्हा एवढा हे अधिक कब्जा केलेली जमीन आहे. हे बोरगावच्या मसनभूमीमधली जमीन आहे. हे काय दुसरी विकलेली जमीन नाही ना, काय नाही, त्यांनी येऊन कब्जा केलेला जमीन आहे. तर आम्हाला आमच्या जमिनीतून, आमच्या मशानभूमीतून आम्हाला फक्त पाडोळ जाण्यासाठी आम्हाला रस्ता नाही मिळाल्यावर आता हे अन्याय झाला नाही तर काय झालं? तुम्ही कुणाला मागणी केली होती का रस्त्यासाठी? आम्ही बरेच लोक मागणी केली आहे. ठीक आहे. काय नाव तुमचं? या पुढे या. काय नाव? अमित ढवळे, राजे बोरगाव. 7-8 वर्षापूर्वी हा रस्ता डांबरीकरण झालाय पाडोळी ते तेरणा नदीकाठपर्यंत.
त्यानंतर परत हा रस्ता काही शेतकऱ्यांना अडवला. लोकप्रतिनिधीपर्यंत आम्ही कंप्लीट केली आहे. मतदानापुरतं फक्त येते हा रस्ता आम्ही तुम्हाला करून देऊ एवढं सगळं बोलतात. त्याच्यानंतर पुन्हा कोणी एक लक्ष दिलं नाही, काही नाही. आणि हे सगळं बोरगाव ते चिखली मला आपल्या गावातले बोरगावातले विद्यार्थी आहेत, ते सायकलवर किंवा खाजगी टमटम भाडे करून जातात. कुठली बस ह्या रस्त्यामुळे बस पण सुरू झाली, बंद झाली. आता मला सांगा, हे इथं ऊस लावलेला दिसतोय, बरोबर दिसतंय का आहे. नाही? ऊस लावलेला आहे, मग त्यांनी लावला कसं काय इथं ऊस? ऊस त्याने असंच कब्जा करून केलंय पूर्ण जमिनीवर. ही पूर्ण जमीन जी आहे ना, ही याच्यामध्ये आहे, गावठाणामध्ये मोडते स्मशानभूमी आहे. पलीकडून हिंदू स्मशानभूमी ही आहे, एक पलीकडून मुस्लिम आहे, आणि बौद्ध धर्मासाठी ही पूर्ण पट्टा आहे. हे संध्याकाळी येऊन कामं करते. बरेच दिवस काय अडवलं पण येतं, आणि ते दादागिरी गुंडगिरी करून त्याने या रस्त्याचं जे जमीन हे केली, हात कब्जा केला त्याच्यावर. बघा, इथं आपण बोरगाव या ठिकाणी इथं पोहोचलेलो आहोत, आणि इथे गावकऱ्यांचं जे आहे ती मोठा प्रश्न आहे रस्त्यासाठी. बघा, हे गाव इथले बोरगाव, राजे बोरगावचे इथं उपसरपंच आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? चैतन्य शरद शिंदे. काय सांगचाल, हे तुमच्या गावाचं जे प्रश्न जे आहे ते नागरिकांनी इथं सांगितलेला आहे, हे प्रश्न खरा आहे का काय आहे नेमकं? खरं आहे, आम्ही निवेदन दिलंय पोलीस स्टेशनला, आपल्याकडे पोच पण आहे जे यांच्यावर कार्यवाही करा म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही याच्याकडे. यांनी अतिक्रमण केलेलं आहे जमिनीवरती. ही आमच्या हक्काची जमीन आहे गावकऱ्याची, यांनी अतिक्रमण केलेलं आहे. हे संध्याकाळी येऊन काम करते, ते असं ऊस हे लावायचं, हे पण संध्याकाळीच काम केलं आहे, चारी बिरी मारलेलं. आता मागणी काय तुमची? मागणी काय आमची, खुला रस्ता करून देणे शासनानं लवकरात लवकर. बघा बघा, आपण आता तिकडून इकडे आलेलो आहोत, आणि इथं जे आहे ते डांबरीकरण हितपस्तूर झालेलं आहे असं गावकरी आपल्याला सांगत आहेत. इथं दिसत पण आहे, इकडून जे आहे ते पाडळीवर रस्ता आलेला आहे, आणि हितपस्तूर डांबरीकरण झालेला आहे. इथून पुढे जे व्हायचं आहे ते एका शेतकऱ्याने जे आहे ते अडवलेला रस्ता आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत. या अलीकडे काय नाव तुमचं? शाहीर शेख. आता हे जे रस्ता जे आहे ते हितपस्तूर डांबरीकरण झालाय, बरोबर. इथून पुढे जे अडवलेला जे रस्ता आहे ते हितपस्तूर डांबरीकरण कधी झालेला आहे आणि पुढे का आलेला आहे? आता पाडोळीपासून ह्या नदीपर्यंत एक 2 वर्षाखाली डांबर रस्ता झालेला आहे. फक्त या शेतकऱ्याच्या अडचणीमुळे आमचा पुढचा रस्ता होत नाही. आता मागणी काय नाही नेमकं तुमची? मागणी एवढीच आहे की या शेतकऱ्यांनी काय असेल ते अडचण समजून आमचा रस्ता खुला करून द्यावा. आज नाना म्हणलं तर 5-6 महिने झाला रस्ता अडवलेला आहे. बरं, अर्थात आज शेतकऱ्याचा संबंध बी येत नाही रस्ता अडवायचा. ह्यांचं जोपर्यंत पाडोळीचं ऊस जात आहे तोपर्यंत रस्ता उघडा ठेवतात, आणि त्यांचा ऊस गेला की कायमचा रस्ता बंद. आता बोरगावच्या लोकांनी कुठं जायचा रस्ता बंद केल्यावर? ह्या 4-5 गावाला जोडणारा हा मेन रस्ता आहे. पाडोळी रस्ता हा जे आहे रस्ता, हे मेन रस्ता आहे. आता आरोग्य सेवा केंद्र इकडचा प्रत्येक गोष्टी आमच्या गावाल्याने सांगितल्यासारखं आहे. मग ह्याने जर रस्ता असा अडवला तर आम्ही जायचो कुठून, यायचो कुठून? एवढंच आमचं गावकऱ्याकडून मागणं आहे की प्रशासनानं व्यवस्थित लक्ष देऊन काय असेल ते लवकरात लवकर हे प्रॉब्लेम आमचं सॉल्व्ह करून द्यावं. गावाच्या हिशोबाने ही आमची खूप मोठी अडचण आहे. आम्ही निवेदन पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे. आमची माणसं कलेक्टर ऑफिसला पण गेलेले आहेत निवेदन घेऊन, येत असतील. काय नाव तुमचं? इकडे अलीकडे काय नाव तुमचं? गौतम. हे रस्ता जे आहे रस्ता जे आहे ती बोरगावच्या शिवारातून आहे, आणि जमीन बी आहे ती बोरगावचीच आहे. अतिक्रमण केलेलं आहे. कोणी केलेलं अतिक्रमण? हे लोकांनी पाडोळीच्या. आता जे आहे ते तुम्ही सध्या जाताय का येताय कुठून? ही काय कुंकून बी ढंग पडेल तिकडून जाते ती, कोणी इकडून. आता हे बंद केला रस्ता, आता इकडून जाते ती समशानभूमीतून. अलीकडे इकडे अलीकडे या अलीकडे. काय नाव तुमचं? वजीर. काय सांगचाल, हे जे आहे ते तुमच्या गावातला रस्ता जे आहे तिथं अडवलेला आहे, कशा? गावठाणाचा रस्ता, जागा गावठाणाची आहे. आणि पुढे गावठाणाचा लोकांनी अतिक्रमण करून हे बंद केला. बरं, आता तुम्हाला काय जर समजा अचानक तुमचं दुखलं तर तुम्ही कुठल्या रस्त्याने जाता? आता इकडे आरोग्य केंद्र इकडे आहे म्हणतो, म्हणजे दवाखाना इकडे आहे, मग जाताय कुठे तुम्ही? बोरगाव पाठवून समजून आणि पाडोळी मारायचं जावळाकडे खाली तेवढं लांबून जावं लागतं. आता इथून तर जाता येत नाही तुम्हाला, तेवढं लांबून जाता तुम्ही? जायलाच नाही, तसंच बसावं लागते. कुठे पावसाळ्या ना जा, हे आडव्या. आता काय रस्ता व्हायला पाहिजे की नको? हे रस्ता व्हायला पाहिजे, नाहीतर ह्या बोरगावाल्याने ही सुद्धा अडवून टाकावा. जायचं बंदच मधलं, तेच मार्ग राहतो खुला. बघा, इकडे पुढे या की इकडं. ठीक आहे, आपण इथं जे आहे ते इथं रस्ता इथं झालेला आहे, इथपासून रस्ता आहे, आणि इथून पुढे जे आहे ते रस्ता नाही. आणि इकडे जाण्यासाठी त्यांना उपकेंद्र पण पाडोळीच आहे.
ह्यांना दळणवळण साधन पाडोळीचं आहे आणि इकडे जे आहे ते चिखलीपाटी आहे. परंतु ह्यांच्या गावातून 2 किलोमीटरचं अंतर आहे अंदाजे. हे 2 किलोमीटर पाडोळी आहे इथून जाण्यासाठी ह्यांना जे आहे ते रस्ता अडवलेला आहे शेतकऱ्यानं. आणि दवाखाना पण इथंच आहे. अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी ज्या आहेत ते इथंच आहेत. हे गावाले जे आहे ते आता सध्या जे आहे ते चिखलीपाटीहून असं फिरून जे आहे ते 15 किलोमीटरच्या अंतरावरून पाडोळी गावामध्ये जातात आणि तिथे जाऊन उपचार जे आहेत ते घेत आहेत. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. तिकडे पण गेलो होतो, तिकडे पण दाखवलेला आहे. नेमका रस्ता कुठं अडवला होता आणि कुठवर झालेला आहे ते पण मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. बघा कसा वाटला विषय नक्कीच कळवण्यास काही वेगळे विषय तर खरं स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, बोरगाव, राजे बोरगाव, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.